दी आजरा अर्बन कोऑपरेटिव्ह मल्टी स्टेट बँकेची शेड्यूल्ड बँकेकडे वाटचाल. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर. राधानगरी येथील दी आजरा अर्बन बँक सभागृहात व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक यांचा आर्थिक साक्षरता ग्राहक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी सहकारी बँकांचे मालक हे सभासद आहेत. लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहकारी बँका असल्याचं सांगत आरबीआयच्या नियमानुसार कामकाज चालत असल्याचं सांगितलं. सहकारी बँकेला झालेला नफा हा पुन्हा सभासदांकडे परत येतो, पण खाजगी फायनान्स कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या कर्जावर अव्वाच्या सव्वा व्याज आकारले जाते. त्यामध्ये ग्राहकांचे नुकसान होते. यासाठी बँकेच्या विविध योजना जाणून आर्थिक साक्षर बनून बँकेच्या माध्यमातून प्रगती साधता येते. बँकेची वाटचाल शेड्यूल्ड बँकेच्या दिशेने सुरू असल्याचं सांगितलं. या मेळाव्याचा मुख्य उद्देश असा होता की प्रामुख्यानं आज आजरा अर्बन बँक जी की आत्ता शेड्यूल्ड बँकेकडे वाटचाल करते, तर ह्या बँकेकडे वाटचाल करत असताना बँकेकडे उपलब्ध असणाऱ्या सर्व सुविधा, या सर्व सुविधांची माहिती, सर्व डिजिटल चॅनल जे काही आत्ता उपलब्ध आहेत, या सर्व उदाहरणार्थ मोबाईल बँकिंग असेल किंवा व्हॉट्सॲप बँकिंग असेल किंवा UPI सारख्या ज्या गोष्टी असतील, या सर्व सुविधांची माहिती आज सर्व ग्राहकांना दिली. याचबरोबरीनं प्रामुख्यानं फायनान्शियल इन्क्ल्युजन म्हणजे आर्थिक साक्षरता या विषयाच्या संदर्भामध्ये अनेक ग्राहकांना ATM कार्डचा वापर कसा करावा, ATM कार्डचे ट्रान्झॅक्शनचे शुल्क आपल्याला किती आकारणी करतात, व्याजदर आकारणीच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, ठेवीवरचा व्याजदर याच्यामध्ये कसं आपण त्या बँकेकडे बघितलं पाहिजे, आर्थिक संस्थांमध्ये काम करत असताना फसवणूक होऊ नये. या ग्राहक मेळाव्यास बँकेचे शाखा चेअरमन डॉक्टर अनिल देशपांडे, संचालक विलास नाईक, संचालिका शैला टोपले, शाखा अधिकारी संकेत भिवुनगडे यांच्यासह ग्राहक, व्यापारी, उद्योजक उपस्थित होते. KK न्यूजसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.